जवळपास 2-2.5 वर्षानंतर पहिलं लेक्चर आहे आणि तुमच्याही चेहऱ्यावर जरा आनंद दिसतोय. कर्जत या शहरामध्ये मी पहिल्यांदाच आलोय आणि आज योगायोग असा आहे की आतापर्यंत माझी जवळपास 1600 लेक्चर झाली. पण आजच्या लेक्चरचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्या कॉलेजमध्ये मी लेक्चर द्यायला आलोय ते सर सुद्धा डॉक्टर नगरकर आहेत आणि बोलणारे वक्ते सुद्धा डॉक्टर नगरकर आहेत. तर हा योगायोग पहिल्यांदाच घडतोय आणि मला त्याचा मनस्वी आनंद आहे. आणि सरांशी बोलताना मला एक भावनिक आत्मीयता अशी वाटली की त्यांची विजन, त्यांची मनातली ध्येय ही तुम्हाला पुढे नेण्यासाठी त्यांच्या मनामध्ये बऱ्याच कल्पना आहेत. हे साधारण 5 ते 7 मिनिटांच्या चर्चेत माझ्या लक्षात आलं. मी बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी बोलत असतो, त्यातलं एक महत्त्वाचं वाक्य आहे, कंपनी वर न्यायची किंवा खाली आणायची हे कामगार ठरवत नसतो, तर ती कंपनीची मॅनेजमेंट ठरवत असते. एखाद्या संस्थेला, कॉलेजला वर नेण्याचं काम हे शिक्षक फारसे ठरवत नसतात, पण त्यांचा लीडर ठरवत असतो. लीडरने जर विजन दिली आणि ती विजन ऍक्टिव्हेट करण्यासाठी लोकांना टास्क दिली तर त्यानुसार प्रत्येक व्यक्ती मन लावून काम करते आणि त्यांना फॉलो करण्याचं काम विद्यार्थी करत असतात. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नशीब चांगलं आहे की असा एक विजनरी प्रोफेसर डॉक्टर नगरकर तुमच्या कॉलेजचे प्रिन्सिपॉल म्हणून तुम्हाला भेटलेत. त्यांचं आणि माझं सरनेम सेम आहे म्हणून मी त्यांचं कौतुक करतो असं समजू नका, कारण त्यांचा माझा परिचय औंध आणि सातारा या 2 ठिकाणी झालेला होता. तुमच्यातले काही लेक्चरर्स, प्रोफेसर्स त्यांनी सातारामध्ये तुमच्या सर्व कॉलेजचे प्रिन्सिपॉल्स, रयत शिक्षण संस्थेचे एकत्र झाले होते. जवळपास 200-250 प्रिन्सिपॉल होते. तर सर्वांसमोर माझं एक लेक्चर झालं होतं मे महिन्यामध्ये. तर त्यावेळेस सर सुद्धा त्या ठिकाणी होते. तर त्यांनी मला इथे बोलवलं कारण त्यांना तुमच्याविषयी आत्मीयता आहे आणि माझी आणि तुमची भेट व्हावी, माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचावेत ही त्यांची आंतरिक इच्छा होती. त्याचप्रमाणे पवार मॅडम की ज्या आधी साताऱ्यामध्ये माझी त्यांची गाठ पडली होती, त्या ठिकाणी मी एक वर्कशॉप घेतलं होतं. जवळपास मला वाटतं एकाच दिवसामध्ये 22 पेटंट्स लिहिली गेली होती. दॅट वॉज अ रेकॉर्ड. आणि तुमचे संस्थेचे सेक्रेटरी अनिल पाटील सर आणि प्रोफेसर कानडे त्या ठिकाणी होते. तर एका दिवसात जवळपास सकाळी 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत ते वर्कशॉप होतं. आणि अशाच प्रकारचं वर्कशॉप तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा आगामी काही दिवसात होईल. आणि हा प्लॅन तुमच्या नगरकर सरांनी आधीच ठरवलेला आहे, कदाचित तो तुम्हाला माहीत नसेल, बट दिस इज गोइंग टू हॅपन. तर आजच्या लेक्चरमध्ये तुमच्या प्रत्येकाचं मत आणि मन परिवर्तित होईल या दृष्टिकोनातून मी बोलण्याचा प्रयत्न करेल. तर क्षीरसागर सरांनी स्वागत केलंय. त्याचप्रमाणे तुमच्या कॉलेजचे पवार मॅडम यांनी खूप कष्ट घेऊन मला या ठिकाणी बोलवलं आणि सर्वच विद्यार्थी आतुरतेने ज्या गोष्टीची वाट पाहत आहेत त्या व्याख्यानाला मी आता सुरुवात करतो. प्रास्ताविक थोडंफार मी केलंय. एक माझी मानसिक भूमिका अशी आहे की मी सुद्धा विद्यार्थी दशेत असताना पेटंट याविषयी अनेक लेक्चर ऐकले आणि दुर्दैवाने मी तुम्हाला सांगेल की लेक्चर ऐकल्यावरती पेटंट घेऊ नये या मतापर्यंत मी पोहोचायचो. त्याचं कारण लेक्चर देणारा मनुष्य पहिलं वाक्य सांगायचं, पेटंट खूप अवघड आहे, ते तुम्हाला जमणार नाही, त्याला खूप अभ्यास असतो, त्याला खूप खर्च असतो, तुम्हाला ते जमणार नाही, तुमच्या शिक्षकांनाही माहीत नाही, असे नेगेटिव्ह व्ह्यूज पाठवून वक्ता आपलं महत्त्व, श्रेष्ठत्व दाखवण्याचा प्रयत्न करायचा. दॅट इज टोटली रॉंग. आता मला वाटतं सरांशी बोलताना आमचं तेच झालं बोलणं की हाऊ इट इज इझी अँड हाऊ वन कॅन गो फॉर सच टाईप ऑफ ॲक्टिव्हिटीज इझिली. तुम्हाला एक पहिलं उदाहरण मी सांगेल. म्हणजे इथे तुम्हाला दिसेल की कुठल्याही प्रकारे पेटंट एखादं घ्यायचं किंवा एखादा विचार आपल्या समोर डेव्हलप करायचा किती सोप्या गोष्टी असतात पहा. एकदा एका कॉलेजला मी गेलो होतो तर माझ्याकडे एक पेन होता खिशामध्ये. आत्ता तो आणलेला नाही. त्या पेनमध्ये पेन तर होताच, रिफिल होती, त्याचप्रमाणे त्या पेनमध्ये पॉइंटर होता असा, आणि त्याच पेनमध्ये एक पेन ड्राईव्ह पण होता. त्याला 3 in 1 असं पेन, त्या पेनचं नाव दिलं होतं. आय थिंक यू गॉट माय पॉइंट. पेन एकच आहे, त्या पेनमध्ये रिफिल होती, त्या पेनमध्ये पॉइंटर होता आणि त्या पेनमध्ये पेन ड्राईव्ह पण होता बॅक साईडला. तर असा पेन मी मुलांना दाखवला आणि त्यांना म्हटलं की दिस इज सम सॉर्ट ऑफ थिंग विच इज डिफरंट
विच इज नॉट अवेलेबल इन मार्केट. तर ज्या व्यक्तीने हा पेन तयार केलाय त्याने काहीतरी डोकं चालवलंय, बरोबर ना? आपण याविषयी काही विचार करू शकता का असा प्रश्न सोडून तो पॉइंट मी त्या ठिकाणी स्टॉप केला आणि पुढच्या पॉइंटला बोलायला सुरुवात केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते लेक्चर संपल्यावर 7 दिवसांनी दंडवते नावाचा एक विद्यार्थी, अजूनही माझ्या लक्षात आहे, दिस इज अ स्टोरी ऑफ अराउंड 10 years ago. 10 दिवसानंतर दंडवते नावाचा विद्यार्थी माझ्या घरी आला. मी राहायला चिंचवडला आहे, हा पोलीस स्टेशन जवळ माझा बंगला आहे. तो घरी आला. रोज संध्याकाळी माझ्याकडे अनेक विद्यार्थी, अनेक लोक, अनेक व्यक्ती भेटायला येत असतात. तर तो आल्यानंतर सर म्हटलं तुम्ही त्या दिवशी लेक्चर मध्ये सांगितलं 3-in-1 पेन तुम्ही सांगितला, त्यानंतर मी विचार केला आणि दुसऱ्या दिवशी मी एक डिझाईन तयार केलंय. कुठलं डिझाईन? तर तुम्ही सांगितलं 3-in-1, मी 10-in-1 काढलंय. तर 10-in-1 म्हणजे त्याने रिफिल बरोबर अजून एक रिफिल, पेन्सिल एक लावली, सेलो टेप लावला, इरेझर लावला, अशा अनेक गोष्टी एका पेन मध्ये एकत्र केल्या आणि त्या पेनचं पूर्ण ड्रॉइंग डिझाईन तयार करून त्याने एक टेम्पररी प्रोटोटाईप तयार करून आणलं होतं विदिन 10 days. आणि सर म्हटलं मला याचं पेटंट द्यायचं. आम्ही केलं त्याचं पेटंट. ती प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहेच. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो पेन आता इतका फेमस झाला आहे की कुठल्याही वाढदिवसाला गिफ्ट देण्यासाठी 110 रुपयाला तो पेन मिळतो. आणि तो पेन ज्याला कोणाला मिळतो ही इज व्हेरी हॅपी बिकॉज इन वन पेन यू आर गेटिंग सो मेनी थिंग्स व्हेरी सिम्पली. म्हणजे एक विचार मी त्या ठिकाणी मांडला, तो विचार एका विद्यार्थ्याने ग्रास्प केला, त्या विचारांवरती त्याने पेन तयार केला, त्याचं पेटंट घेतलं आणि त्याने विक्रीला सुरुवात देखील केली. चिंचवडमध्ये आमच्या, जर तुम्ही कोणी आला असाल तर एक प्रेमलोक पार्क नावाचा एक परिसर आहे. तर तिथे एक विद्यार्थी होता. तो विद्यार्थी डिप्लोमाला होता, 2nd इयरला, आणि 1st इयरचा मॅथमॅटिक्स मध्ये तो फेल झाला होता. त्याचे आई वडील खूप चिंतातूर. आजकाल घरामध्ये मुलांची संख्या कमी असते, एक मुलगा किंवा एक मुलगी किंवा असं काहीतरी, आणि त्यात तो विचित्र निघाला की आई वडिलांची झोप उडते, एक कार्ट विचित्र दिसते, आपलं वाटोळ करणार वगैरे वगैरे. तर तो मुलगा आई वडिलांना सांगितलं मला मॅथमॅटिक्स आवडत नाही, आणि तो सारखा फेल व्हायचा. तर ते एकदा त्या मुलाची आई आणि मुलगा आमच्या घरी आले संध्याकाळी. त्या आईची तक्रार होती की मुलगा अभ्यास करत नाही, इंजिनिअरिंगला गेलाय, सगळं येते, हुशार आहे, बुद्धिमान आहे, ते केलं तर तो करू शकतो, आणि तो अभ्यास न करता कसं काय व्हायचं त्याचं? आय वॉन्ट सम सोल्युशन फॉर दॅट. तर मी त्या मुलाशी बोललो त्या आईच्या समोरच की काय प्रॉब्लेम आहे. तो म्हटलं की मला खूप प्रयोग करायची आवड आहे आणि आई वडील मला काही प्रयोग करून देत नाहीत. जे काही मला करायचं आहे ते जर त्यांनी मला करून दिलं तर मी अभ्यास सुद्धा करेल. म्हणजे त्याचा राग काय होता? ही वॉज रेडी टू स्टडी, but he was having some passion to do some new sort of experiments. मला वाटतं तुमच्यातही काही विद्यार्थी अशा असतील की ज्यांना नवीन नवीन प्रयोग करण्याची इच्छा असते, आवड असते. तर त्या आईला मी सांगितलं की लेट हिम डू, अदरवाईज सुद्धा तो अभ्यास करत नाही, त्याला काय प्रयोग करायचे करू द्या, फार तो पैसे जास्त घालू नको एवढं सांगितलं. आणि त्या ठिकाणी ती आई तयार झाली. ते घरी गेले. घरी गेल्यानंतर त्याला जे काही थोडेफार प्रयोग करायचे होते त्याने ते प्रयोग करायला सुरुवात केली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1 महिन्यात तो मुलगा माझ्या घरी परत आला, एकटा झाला. सर हा कागद, या कागदावरती त्याने डिझाईन आणलं होतं. काय डिझाईन होतं पहा. ही वॉज गोइंग टू जिम मध्ये जाऊन व्यायाम करणं ही त्याची आवड होती, पॅशन होती. तर जिम मध्ये गेल्यानंतर तो जाताना 2 बॉटल घेऊन जायचा. एक बॉटल लेमन वॉटर आणि दुसरी बॉटल बॉर्नव्हिटा. व्यायाम सुरू करण्यापूर्वी लेमन वॉटर प्यायचं, असा काहीतरी नियम होता, आय डोंट नो व्हॉट इट इज. आणि व्यायाम झाल्यावरती बॉर्नव्हिटा प्यायचा होता, असा नियम त्या जिमचा होता. तर त्या मुलाने डोकं काय चालवलं की 2 बॉटल कॅरी करायच्या. त्याने एकच बॉटलचं डिझाईन तयार केलं, मध्ये पार्टिशन टाकलं, त्याला 2 नॉब केले, लेफ्टला एक राईटला एक. तुमच्या डोक्यात लक्षात आलं असेल की ग्लासच्या आकाराची ट्यूब, एक साइडला लेमन वॉटर, एक साइडला बॉर्नव्हिटा, मध्ये पार्टिशन आणि त्याची 2 झाकणं, ज्याला नॉब असं म्हणतो. त्याने कागदावरती डिझाईन तयार केलं. सर दिस इज माय आयडिया. तर मी शास्त्रज्ञ आहे, मी त्याला म्हटलं इट्स गुड आयडिया, आपण असं करू, याचं पेटंट तयार करू, कारण तू जर पेटंट न करता ही आयडिया मार्केटमध्ये आणली तर कोणी कॉपी करेल. उद्या नगरकर सर स्वतः कंपनी टाकतील जर पेटंट नसेल तर. त्याचं कारण काय की पेटंट नसताना एखादा प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणला, एव्हरीवन हॅज कम्प्लीट राईट टू क्लेम दॅट प्रॉडक्ट. तो माझाच आहे असं सांगू शकतो.
तर त्या मुलाने त्याला मी काही फॉर्मॅट्स दिले, पॉईंट्स दिले, एक्सप्लेनेशन दिलं आणि त्या पद्धतीने त्याने ते पेटंट तयार केलं. ते पुस्तक जे होते तर त्या पद्धतीने त्याने पेटंट तयार केलं. तर हे पुस्तक आहे, याच्यामध्ये एक पेटंट नावाचा एक चॅप्टर आहे. ते पुस्तक माझ्या मिसेसने लिहिलंय आणि या पुस्तकाच्या वरती एक फोटो आहे एका मुलीचा. ती माझी मुलगी अंकिता नगरकर. तिचं आता नुकतंच 15 एप्रिलला लग्न झालंय. तर ती BE आहे, MBA और MBA करून पुण्यामध्ये अमेझॉन कंपनीत ती कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सर्व्हिसला आहे. तर या मुलीच्या नावावरती 12 पेटंट येतात आणि डॉक्टर APJ कलाम यांच्या हस्ते 10वीत असताना तिला अवॉर्ड मिळाला होता. आणि मला वाटतं रयत शिक्षण संस्थेत सुद्धा तिची अनेक लेक्चर झाली. तिची आतापर्यंत 600 लेक्चर झाली. लिम्का बुकमध्ये नाव आहे. बरेच काही ऍक्टिव्हिटीज आहेत. तिचं कौतुक करण्याची माझी इच्छा नाही. तिला सुद्धा तुमच्या समोर एकदा गप्पा मारायला मी पाठवणार आहे. सरांशी बोललोय मी. तर या पुस्तकात एक पेटंट नावाचा चॅप्टर आहे. पुस्तक मी त्याला दिलं. ते पेटंट आमचं 3 दिवसात देऊन झालं, फाईल करून झालं. आणि त्याने तो सर्वसामान्य कुटुंबातला होता. वडील नोकरदार होते. तर एका भोसरी MIDCत बरेच इंडस्ट्रियलिस्ट माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. 200-250 इंडस्ट्रियलिस्ट. त्यातल्या एकाला मी फोन केला, असा मुलगा आहे, त्याला प्रॉडक्ट तयार करायचा आहे, तुमच्या कंपनीमधला एक कॉर्नर त्याला 10x10ची जागा द्या, तो लेट हिम डू दॅट एक्सपेरिमेंट. त्याने त्या जागेमध्ये काम सुरू केलं. त्याच्या बॉटलचं प्रोडक्शन सुरू केलं. पेटंट झालेलंच होतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या जिममध्ये तो जाईल त्या जिमचं नाव, म्हणजे समजा मोर्या जिम किंवा फिटनेस जिम अशी काही नावं असतात, त्या जिमचं नाव टाकून त्या बॉटल त्या जिमला सप्लाय करणं हा उद्योग त्याने सुरू केला. आणि आज तुम्हाला खोटं वाटेल की दर महिन्याला 30,000 बॉटलचं प्रोडक्शन तो करतो आणि तेही त्याला कमी पडतं. इव्हन कोरोना सिच्युएशनमध्ये सुद्धा कंटिन्युअस प्रोडक्शन त्याचं चालू होतं. आणि या बॉटलचं टेक्निक तुमच्या लक्षात आलं असेल. व्हेरी सिम्पल. फक्त 2 बॉटलची ऐवजी 1 बॉटल. लोक काय म्हणतात की मला 2 बॉटल घ्यायच्या आहेत ना, वाय टू टेक 2 बॉटल्स, आय टेक 1 बॉटल. बरोबर ना? म्हणजे थिंकिंग लोकांचं काय आहे, सिम्प्लिसिटीकडे जाण्याचं आहे. दॅट इज व्हॉट वी कॉल्ड ॲज इनोव्हेशन. म्हणजे आपण इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन मधला फरक समजून घ्या. इन्व्हेन्शन इज समथिंग विच इज टोटली न्यू, बट इनोव्हेशन विच इज समथिंग विच इज डेव्हलप्ड मोर दॅन द इन्व्हेन्शन. एखादी गोष्ट ऑलरेडी मार्केटमध्ये आहे, त्याला इम्प्रूव्ह करणं, त्याला मॉडिफाय करणं, त्याला सिम्प्लिफाय करणं किंवा फर्दर डेव्हलपमेंट करणं, त्याला इनोव्हेशन असं म्हणतात. त्यामुळे मला तुम्हाला पहिला मेसेज आजच्या लेक्चरचा द्यायचा आहे की त्या मुलाने छोटा विचार करून एक स्वतःची कंपनी टाकली आणि ग्रॅज्युएशन व्हायच्या आत त्याच्या नावावर कंपनी होती. त्याचं प्रोडक्शन सुरू झालं. आज तो प्रचंड सेल करतोय. जी आई त्याच्या नावावरती शंख करत होती तीच आई त्यास कौतुक करते. आणि अशा प्रकारे त्या मुलाने स्वतःच्या डेव्हलपमेंटचं एक उदाहरण सगळ्यांसमोर दाखवलं. मुद्दा मी आज तुम्हाला सांगितलं की छोटा कन्सेप्ट देखील आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतो. असा प्रयत्न प्रत्येकाने करायला हरकत नसावी. सो दिस इज व्हॉट द मेसेज आय वॉन्ट टू गिव्ह यू, दॅट दिस सॉर्ट ऑफ थिंग्स आर व्हेरी इझिली पॉसिबल. इथे तुम्हाला एक सांगायचं आहे, पूर्वी घरामध्ये कपडे वाळत टाकण्यासाठी बार असायचे बघा. तर सुरुवातीच्या काळामध्ये एक फुली असायची आणि ॲट अ टाइम 3 बार खाली यायचे. तर एका कंपनीने त्याचं प्रोडक्शन सुरू केलं. त्यानंतर असं झालं की 3-3 बार, एक बनियन टाकायची वाळत तर 3 बार खाली यायचे. तर त्याने विचार केला की वाय टू ब्रिंग ऑल 3. त्याने एक फुली त्याला सेपरेट केली आणि नवीन पेटंट घेतलं. त्यामुळे एक्झिस्टिंग कंपनी पूर्ण बंद झाली. या नावावरती नवीन पेटंट सुरू झालं. सो व्हॉट आय विल टू से, दिस इज व्हॉट कॉल्ड वॉर ऑफ एक्झिस्टन्स. आणि तुम्हाला ते मान्य असेल की एखादी नवीन गोष्ट मार्केटमध्ये आली की जुनी गोष्ट नष्ट होते. आपण मोबाईल फोन दर 1-2-3 वर्षांनी का बदलतो? कारण टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होते आणि आपल्याला जुना फोन नको वाटतो. सो वी वॉन्ट सम न्यू फीचर्स इन दॅट. सो दिस इज व्हॉट नोन एज वॉर ऑफ एक्झिस्टन्स. हा फोटो मी मुद्दाम इथे लावलाय. तर पब्लिसिटी हा उद्देश नसून वाडेगाव नावाचं गाव आहे अमरावतीजवळ, पंजाबराव कृषी विद्यापीठापासून 7 किलोमीटर अंतरावर. तिथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होतं. 5,000 विद्यार्थी होते आणि इन्स्पायर अवॉर्ड मला वाटतं तुम्ही ऐकून असाल. तर त्या ठिकाणी ते राज्यस्तरीय संमेलन होतं. बरेच आमदार, खासदार, कलेक्टर बरेच काही त्या स्टेजवर दिसत आहेत. तर त्या ठिकाणी एक चीफ गेस्ट म्हणून, एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी मला बोलवलं होतं. हा
फोटो दाखवण्याचा उद्देश वेगळा आहे. माझं लेक्चर झाल्यावर 20-1 मिनिट बोललो असेल, कारण खूप वक्ते होते म्हणजे माझ्यापेक्षा बाकीच्यांना जास्त बोलण्याची हौस होती तिथे. तर मी 15-20 मिनिटं बोलल्यानंतर मी थांबलो आणि सांगितलं की संध्याकाळी परत एक सेपरेट एक लेक्चर घेईल, विच विल बी टेक्निकल. मग सेपरेट मी संध्याकाळी 7-8 लेक्चर घेतलं. तर ते लेक्चर झाल्यावर मी स्टेजवरनं खाली उतरलो. उंच आहे स्टेज बरंच. पायऱ्यावरनं खाली उतरलो मी. खाली उतरल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला कोणतरी होतं, आमदार हे आणि काहीतरी असतील. आता शास्त्रज्ञ आहे, चीफ गेस्ट आहे, म्हणजे थोडाफार तो मान देतोच आणि दिला जातो. तर उतरल्यानंतर त्या गर्दीतनं एक तिथला एक विद्यार्थी होता, आदिवासी विद्यार्थी. त्याने असा झटकन हात पकडला मला जोरात. इतका जोरात हात पकडला, सर आता तुम्ही व्याख्यानात सांगितलं की तुम्ही आम्हाला मदत करणार संशोधन करायला, तर मला तुमची मदत पाहिजे. ते सगळे हवाक झाले. बाकीचे अरे त्याला झटकायला लागले, अरे बाजूला नंतर बोलू, इकडे पुढे वगैरे सांगायला लागले. तर मी त्या मुलाकडे पाहिल्यावर मला लक्षात आलं की हे काहीतरी चमत्कार दिसतोय. ज्यावरती एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये एक आदिवासी विद्यार्थी 10वी-12वीचा असेल साधारण, एवढं धाडस करून ज्यावरती चीफ गेस्टचा हात पकडतोय, म्हणजे नक्कीच त्याने काहीतरी जगावेगळं काम केलेलं असणार असं माझ्या मनाची खात्री झाली. मी सगळ्यांना सांगितलं शांत व्हा जरा, मी विचारतो त्याला काय एक्झॅक्टली आहे. सर म्हटलं मी संशोधन केलंय. म्हटलं आपण तिकडेच चाललोय आता एक्झिबिशन बघायला जाऊ. नाही नाही सर म्हटलं माझं संशोधन इथं नाही. म्हटलं का नाही? तर म्हटलं मला प्रवेश मिळाला नाही. प्रवेश मिळाला नाही कारण माझी फी भरायची ऐकत नाही वगैरे वगैरे सांगितलं. म्हटलं ठीक आहे, तुझं काय संशोधन आहे ते घेऊन ये. कुठे आहे? तर म्हटलं तिकडे आहे. म्हटलं घेऊन ये. नाही त्या गेटच्या बाहेर आहे. म्हटलं आतमध्ये येऊन देत नाहीत. आता मी चीफ गेस्ट असल्यामुळे मी सांगितलं घेऊन येऊ द्या त्याला. आता मी सांगितल्यावर त्यांना ऐकावं लागलं. म्हणजे कुठलंही प्रदर्शन पाहायच्या आधी पहिल्यांदा त्या मुलाने नंबर लावला. त्याचा जो संशोधन होतं त्या ठिकाणी स्टेजच्या समोर तो घेऊन आला पटकन. त्याच्याबरोबर अजून एक कोणतरी होता सिनियर माणूस, ते घेऊन आले. त्या संशोधन तो मला वाटतं कातकडी समाजाचा होता की जे जनावरांची कातडी वापर करून काही वस्तूंचा निर्मिती करणारा त्यांचा समाज. शिक्षणाने कमी पण डोक्याने भयंकर. आणि त्याला व्याख्यान ऐकलं असेल, कोणी सांगितलं असेल, सरांना भेटते, मदत करतात, बोलतात वगैरे वगैरे. तर त्याने आणलेलं संशोधन काय होतं, या संपूर्ण गर्दीत ते आमदार कलेक्टर सगळे असताना त्याने दाखवलं. आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. म्हणजे एवढं प्रचंड गट्स एखाद्या व्यक्तीमध्ये 10वी-12वीच्या वयात असतं, दॅट वॉज बियॉन्ड इमॅजिनेशन. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की तो प्रसंग केवढा मोठा आहे. राज्यस्तरीय संमेलन, 5,000 विद्यार्थी, अनेक शिक्षक, मोठा कार्यक्रम, स्टेट लेवलचं भयंकर ते काय म्हणतात त्याला बघता असतो मोठा. एवढ्या प्रचंड गर्दीत त्या मुलाने ज्या अर्थी आपलं संशोधन दाखवायची जिद्द व्यक्त केली, तर त्याला मी पाहिल्यावर लक्षात आलं की 2 व्हीलरवरनं प्रवास करत असताना 10-15 किलोमीटर ठीक आहे, पण 100-125 किलोमीटर केल्यावर आपली मान दुखते, कंबर दुखते. ते होऊ नये याकरता त्याने एक बेल्ट तयार केला होता. तो बेल्ट असा होता की मागणं येऊन असा पुढे हँडलला लावायचा आणि खालनं घेऊन परत हँडलला लावायचा. आणि ते लावल्यानंतर पुढे असं होतं की प्रवास केल्यानंतर तो बेल्ट असल्यामुळे असं आपल्याला वाटतं की आपण एखाद्या सीटवर बसतोय. आणि केवळ तेच नाही तर त्या व्हायब्रेशनने आपल्या पाठीची मसाज सुद्धा होते. खूप सुंदर. म्हणजे तो प्रॉडक्ट मला इतका मनस्वी आवडला. मी त्याला कार्ड दिलं, त्याचाही नंबर घेतला आणि सांगितलं की आपण या प्रॉडक्टचं काहीतरी करू. त्याच्या पाठीवर हात तो पडला आणि सर्वांना सांगितलं याला एक प्रोत्साहनार्थ एखादं सर्टिफिकेट द्या. त्यांनी दिलं, त्याला फोटो वगैरे काढले. त्या मुलाचा नंबर मी घेतल्यानंतर कार्यक्रम संपला. रेग्युलर जे काय असेल ते एक्झिबिशन पाहिलं. मी घरी आलो अमरावतीवरून आणि मी त्या मुलाला सांगितलं होतं मला कॉन्टॅक्ट कर. 1 दिवस 2 दिवस 4 दिवस गेले. ही डिड नॉट कॉन्टॅक्ट मी. मी पण ऑफिसमध्ये असल्यामुळे फारसं लक्ष दिलं नाही. पण 8 दिवसाने संध्याकाळी माझ्या लक्षात आलं की तो मुलगा भेटला होता, त्याचं आपल्याला काहीतरी करायचं. मीच त्याला फोन लावला. अरे म्हटलं तू भेटला होतास, तू प्रॉडक्ट दाखवला, आपण त्याचं पेटंट करू आणि आपण त्याचं काहीतरी प्रोडक्शनची व्यवस्था करू. ऐकतं का सगळे?